नमस्कार, मी नागेश शरणागत। आज आपण चर्चा करूया पावडदवना मौदा आश्रम, तालुका मौदा, जिल्हा नागपूर येथील, राज्य महाराष्ट्र। कारण या ठिकाणी या पावडदवनाच्या आश्रममध्ये सर्वात मोठा मेळा लागतो। 26 जानेवारीचा मानव धर्माच्या सेवकांचा भव्य असा मेळा लागतो। यात्रा भरते, मोठी यात्रा भरते। त्या ठिकाणी सामूहिक एकतेचे हवन कार्य, सेवक संमेलन आणि झेंडा प्रजासत्ताक दिनाचा म्हणजे 26 जानेवारी काय म्हणतात त्याला, रिपब्लिकन डे, प्रजासत्ताक दिन असं काहीतरी म्हणतात, त्याचा झेंडा त्या ठिकाणी लाखोच्या संख्येने सेवक मानवंदना द्यायला जातात। त्या सेवकांच्या डोक्यात काय आहे, कोणती कल्पना येते किंवा त्यांच्या डोक्यामध्ये काय आहे याच्यावर आपण थोडा चर्चा करू। त्यांना असं वाटतोय की त्या ठिकाणी बाबांचा येणं जाणं राहिला असेल, बाबांचा वास्तव्य राहिला असेल किंवा बाबांच्या कल्पनेतून त्या ठिकाणी किंवा भगवत प्राप्तीसोबत त्या ठिकाणावरचा काहीतरी कनेक्ट असेल, पण असं काही नाही। आणि म्हणून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याशिवाय कुणी याला स्किप करू नये। तर सेवक बांधवांनो, आज मी तुम्हाला स्पष्ट खुल्या मनाने आणि स्पष्ट सांगतोय की त्या आश्रमाच्या जागेसोबत आणि बाबांच्या सांगण्यासोबत काहीही मिळत जुळत नाही। फक्त बाबांची एक कल्पना होती की नदीच्या ठिकाणी नदीच्या किनारे आपला एक मानव धर्माचा एक पवित्र ठिकाण वसावा। त्या ठिकाणी सेवक हक्काने येतील, त्या ठिकाणी खूप आनंद साजरा करतील, एकामेकाच्या भेटी घेतील, या उद्देश असा त्यांच्या डोक्यात कल्पना होती। आणि त्या कल्पनेतून त्यांनी पारशिवनी पालोरा येथे एक जागा घेतली होती नदीच्या किनारी। ती वादामध्ये अडकून मागासलेली आहे। आता मी असं का म्हटलं की मौदा आश्रम आणि बाबांसोबत काही संपर्क नाही, यासाठी म्हटलं कारण की 3/10/1996 बाबा आम्हा सर्व सेवकातून शरीर रूपी निघून गेले, आत्मरूपी आजही आहेत सर्वांच्या सोबत। 24 तास बाबा आपल्या विचारात, आपल्या राहणीमानात आपल्या सोबत आहेत। तर 1996 बाबा हा जग सोडून गेले, शेवटचा निरोप घेतला। आणि मौदा आश्रमची रजिस्ट्री केव्हाची आहे? 1998ची। मग आता तुम्ही विचार करा, बाबा 96ला आम्हा सर्वांच्या मधातून निघून गेले आणि 1998ला रजिस्ट्री केलेली आहे, तर काही संपर्क आहे का? नाही। मग ही रजिस्ट्री, हा मौदा आश्रम कुणाची कल्पना आहे, बाबांची की सेवकांची? सेवक तथा मंडळाची कल्पना आहे हा मौदा आश्रम। आणि आज मौदा आश्रमची जो त्या ठिकाणी सेवकाची येणाऱ्याची गर्दी जो आहे, अफाट गर्दी होते, खूप सेवक येतात, खूप सेवक। तर बाबांचा जो स्वप्न होता की एखाद्या ठिकाणी यावं आणि सर्व सेवक गोळा व्हावा, तसाच आज मौदा आश्रम या ठिकाणी सेवक लाखोच्या संख्येने गोळा होतात। पण आजपर्यंत तरी तुम्हाला कोणी सांगितलं का की मौदा आश्रम ही बाबांची कल्पना नाही किंवा बाबांसोबत मौदा आश्रमचा जाग्याचा लेना देण्याचा काहीही कनेक्ट नाही? बाबा 1996ला गेल्याच्या नंतर मंडळाने ती जागा रमेशजी धंजोडे म्हणजे धंजोडे कुटुंबातून 12 एकट काही पॉईंट जागा मंडळाने घेतली आणि त्या ठिकाणी ती आश्रमा बांधकाम सुरू केलं। आणि 2001 साली त्या ठिकाणी पहिला कार्यक्रम करण्यात, झेंडावंदनाचा आणि सामूहिक एकतेचा हवन करायचा कार्यक्रम करण्यात आला। 2000 पर्यंत गोष्ट आली, बाबा 96ला गेले, काही कनेक्ट आहे का त्या जागेचा? नाही। पण कुणी तुम्हाला सांगायला खाली नाही, सच्चाई सांगायला कुणीही तयार नाही की बाबांची कल्पना किंवा बाबांचा काही कनेक्ट त्या जाग्यासोबत नाही। बाबा 96ला गेले, 98ला रजिस्ट्री, 2001 पासून पहिला झेंडावंदनाचा कार्यक्रम त्या ठिकाणी, पहिला सेवक संमेलनाचा कार्यक्रम त्या ठिकाणी पहिला 2001ला झाला। मग तुम्हीच विचार करा की त्या ठिकाणी बाबांचा काही कनेक्ट आहे का? नाही। ही गोष्ट सांगायला पाहिजे, सेवकांना माहीत पाहिजे। नाहीतर कितीतरी सेवकांच्या डोक्यामध्ये अशी कल्पना आहे की बाबांना, कारण की विधी मौद्यातल्या एका व्यक्तीने दिली, त्याचा नावही आजपर्यंत क्लिअर झालेला
नाही. लोक नाव सांगतात, काहीतरी एक नाव सांगतात, काहीतरी नाव आहे माझ्या तोंडातच आहे पण येत नाही आहे. तर तो नाव सांगून काही फायदा. सांगडीकर, आत्मारामजी सांगडीकर, हा नाव खरं होऊ शकत नाही. कारण की जर नाव माहीत असतं, नाव सांगायचं असतं तर बाबांनी पहिलेच सांगितलं असतं. पण बाबा असताना किंवा बाबा गेल्यावर 15 ते 20 वर्ष झाले, नाव आजपर्यंत समोर आलं नाही ना. मग आता कसं नाव समोर आलं? या नावांना काही मान्यता नाही. एक व्यक्ती मौद्याचा होता आणि मौद्याच्या व्यक्तीने बाबाला विधी दिली म्हणून सेवकांना असं वाटतोय की त्या ठिकाणी काहीतरी कनेक्ट असेल. पण त्या ठिकाणी बाबाचा कनेक्ट, त्या ठिकाणी बाबा गेले नाही, बाबा त्या ठिकाणी वास्तव्यास राहिले नाही, बाबांनी त्या ठिकाणी वस्ती केली नाही, काही नाही. त्या ठिकाणी ती जो कल्पना आहे, त्या जो मौदा आश्रम, जो पावड दवण्याचा आश्रम आहे, त्या ठिकाणाची कल्पना बाबांची नसून ती कल्पना सेवक आणि परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ नागपूर, वर्धमान नगरला जो आता वर्धमान नगर म्हणतात, त्या वर्धमान नगर नागपूर मंडळाची ती कल्पना आहे. आणि त्या मंडळाच्या कल्पनेतून मौदा आश्रम बनला. आणि मौदा आश्रमचा जो मेला आहे आजच्या परिस्थितीत प्रसिद्ध, 26 जानेवारीचा मेला हा प्रसिद्ध मेला आहे. अफाट संख्येने प्रसिद्ध झालेला आहे. आणि या मेल्याला लाखोच्या संख्येमध्ये सेवक त्या ठिकाणी उपस्थित होत असतात. पण डोक्यातून कल्पना काढून टाका की त्या ठिकाणी बाबा बसले असतील, बाबांनी त्या ठिकाणी विधी केला असेल, बाबांनी काही त्या ठिकाणी भगवंताची किंवा त्या व्यक्तीसोबत काही चर्चा केली असेल, काही मिलन झालं असेल, असं काही नाही. तर ती एक मानव धर्माचे सेवक एकत्रित यावा, एका ठिकाणी जमा व्हावा आणि एक चांगल्यात चांगला कार्यक्रम, मानव धर्माचा चांगल्यात चांगला कार्यक्रम व्हावा, ह्या उद्देशाने तो त्या ठिकाणी कार्यक्रम होत असते. तर कल्पना तुमच्या डोक्यात समजलेली असेल की बाबांच्या हातची रजिस्ट्री नाही, ती रजिस्ट्री परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर यांच्या माध्यमातून ती रजिस्ट्री झालेली आहे. सेवकांच्या माध्यमातून ती रजिस्ट्री झाली आहे. बाबाचा आणि मौदा आश्रमचा काही संपर्क नाही. बाबांनी केलेल्या कार्यांसोबत मौदा आश्रमचा काही संपर्क नाही. पण ती जो ठिकाण आहे, जो मौदा आश्रम पावड दवण्याचा जो आश्रम आहे, तो सर्व सेवकांच्या हक्काचा आणि मालकीचा आहे. कारण की आम्ही जेव्हा मार्गात आलो तेव्हा आमच्यासोबत भवननिधी आणि आश्रमनिधी घेतल्या जात होती. आणि त्या आश्रमनिधीच्या माध्यमातून थोडा थोडा करून सजवण्यात आला. आणि जेव्हा तो सजला तेव्हा त्याच्याकडे सर्वांची लक्ष गेली. त्या आश्रममधली संख्या जो आहे ही लाखात दिसू लागली. आणि सर्व राजकारणी लोकांची लक्ष आपल्या या मार्गाकडे, त्या मानव धर्माच्या मार्गाकडे, सेवकांच्या या परमात्मा एक सेवकांकडे सर्व राजकारणी लोकांची नजर इकडे आली. आज मस्त आणि एकदम सुप्रसिद्ध जर मेळा असेल मानव धर्माचा 26 जानेवारीचा पावडदवना आश्रम मौदा, तर जो नाही गेला असेल त्यांनी सुद्धा एकदा ती यात्रा बघायला जा. कशी गर्दी असते. पण अजून एक बोलतोय, आपले सेवक त्या ठिकाणी खूप येतात आणि त्या सेवकामध्ये खूप मनाचे कुविचाराचे ही लोक त्या ठिकाणी येत असतात. तर त्या कुविचारी लोकांनाही भगवंत सद्बुद्धी देव आणि कधीही या चांगल्या मानधर्माच्या या संमेलनाला अजून वाढ मिळो. लाखो नाही तर करोडोच्या संख्येने त्या ठिकाणी सेवक जावत. थोडं थोडं करून आज त्या ठिकाणी आपलं भलं मोठं काम झालेलं आहे. आणि आपला आश्रमही एकदम ते कुटी वगैरे सर्व सुंदर बनल्यात. आणि त्या कुटी वगैरे आहेत, ते जो आश्रम आहे ती सेवकांची कल्पना आहे. बाबा त्या ठिकाणी गेले नसून, त्या ठिकाणी बसले नसून, झोपले नसून, बाबांनी त्या ठिकाणी विधी केला नाही, काही संपर्क नाही. ही सच्चाई आपल्याला त्यांच्याकडून मार्गदर्शनातून मिळायला पाहिजे. आणि ही सच्चाई मी तुमच्यापर्यंत पोहोचविलं. तुम्ही मी सांगितलं म्हणून खरी म्हणायचं नाही. 96-98 कल्पना मी सांगितलं म्हणून नाही, तर तुम्ही स्वतः थोडा वाचन करा, बुद्धीचा विचार करा. सत्य आहे की असत्य आहे हे तुम्ही विचार करा आणि मला कमेंटमध्ये कळवा की भाऊ तुम्ही जे बोलले ते खरे बोलले.
मला या व्हिडिओला कमेंट करा, लाईक करा आणि ज्या कोणीने माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण येणारे जो विचार आहे तो तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचो हीच अपेक्षा बाळगतो आणि सर्वांना मी शेवटी सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार.